मित्रांनो मी थोडीच रजा घेणार आहे कारण जेवायला जायचं आहे मला सुद्धा. नाही नाही तर दुसऱ्या फेरीचे सामने बाकी आहे. अभिषेकांचं म्हणणं असं असेल 3 षटकाचे राहतील. तर पहिला सामना बाकी या दुसऱ्या फेरीचा 4 षटकाचा खेळवला येईल. शेवटला बाकी टाइम आपल्या जवळ शिल्लक नसला तिसऱ्या फेरीचा तर 3 षटकाची खेळवली जातील. मित्रांनो तुम्हाला सुद्धा आम्ही नाराज करत नाही. तर मुळपे संघाने आपले एंट्री फी जमा करायचे. हॅलो हॅलो तर आजच्या दिवसाला हॅलो हॅलो तर आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहतोय. वाशिवली वर्सेस संजय नगर. दोन्ही एक बलाढ्य संघ एकमेकासमोर आपण पाहतोय. यावेळेस मैदानामध्ये दुपारच्या सत्राचा विचार केला गेला तर खूप एक उन्हाचा तडका लागतोय प्रत्येक खेळाडूंना. परंतु ते चटके घेणे हे प्रत्येक खेळाडूच्या मनगटात ताकद असते. कारण क्रिकेट म्हटलं की कुठं कुठं काय असं ना, परंतु क्रिकेट खेळणे खूप प्रत्येक खेळाडूंची इच्छा हाऊस असते. तितक्याच ताकदीचा आपण सामना पाहतोय संजय नगर वर्सेस वाशिवली संघ. एक बिग फाईट मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसाला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. जाऊया मैदानाकडे तर स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय फलंदाज जनार्दन. या जनार्दनने मात्र पहिल्या सामन्यामध्ये आपलातून फलंदाजी केली होती. यावेळेस पहिल्या चेंडूवर श्री गणेशा होतोय. चांगली सुरुवात लागली. हॅलो तर पहिल्या चेंडूवर एक श्री गणेशा झालंय. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रवीणला स्ट्राईक एंडवर. हो यावेळेस शॉर्टपिच चेंडू होता परंतु प्रवीण या फलंदाजाला काहीतरी समजलं नाही. निर्धाव चेंडू. जनार्दन या फलंदाजाने मात्र पहिल्या सामन्यामध्ये आपलातून फलंदाजी केली होती. याच मैदानामध्ये अप्रतिम फलंदाजी. तर सामन्याचा सामनावीर देखील त्याच्याकडेच गेला होता. यावेळेस सूर्यका पटका येतोय. चेंडू जातोय सीमा पार. ब्रँडेड हाय क्वालिटीचा ब्रँडेड षटकार वाशिवली संघाचा. पहिल्या चेंडूवर एक निर्धाव चेंडू. त्यानंतर कुठेतरी प्रवीण या फलंदाजाने कुठेतरी हेरलं आणि स्वतःला शेवट त्यानंतर चेंडूला एक षटकारच्या दिशेला पाठवण्याचं काम केलंय प्रवीण या फलंदाजाने. गोलंदाज मार्कर गोलंदाजी आपण पाहतोय. रमेशला पाहतोय गोलंदाज मार्कर. यावेळेस फुलटा चेंडू परंतु प्रवीण या फलंदाजाला काय फायदा घेता आला नाही. त्यातपूर्वी एक धाव कंप्लीट. एकच्या सहाय्याने धाव फलकावर धावा लागला त्या 8 या अंकावर.
हॅलो हॅलो. चांगली सुरुवात मानावी लागेल वाशिवली संघाकडून. पहिलं शतक प्रगतीपथावर चालू आहे. 12 धावा लागल्या जातात. धाव फलकावरती जनार्दन आणि प्रवीण हे दोन्ही सलामीवर मैदानामध्ये चांगली फलंदाजी करतायत. खालापूर तालुक्यातून एक चांगला संघ आहे वाशिवली संघ. खूप लांबून प्रवास करून ह्या ग्राउंडवरती मात्र चांगली खेळी करत असताना जनार्दन स्ट्रायक फलंदाज. शॉर्ट पिच चेंडू खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जनार्दनकडून, मात्र प्रयत्न असफल ठरला गेला. डॉट चेंडूची सांगता होती. रमेश यांचं मात्र पहिलंच मेडिट पॉवर प्लेचं स्पेल समाप्त झालंय. धाव फलक पाहिलं गेलं तर फक्त 12 धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. प्रति बॉल मागे 2 धावेचा रन रेट मात्र संघ पुढे जातोय. पहिल्याच षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा आल्यात धाव फलकावरती. बिनबाद 12. अरुण वाघचौरे स्वतः टीमचा कर्णधार मात्र दुसरे शतक हाताळण्यासाठी स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन स्वतः गोलंदाजी करण्यासाठी आलाय अरुण वाघचौरे. एक चांगला अनुभवी गोलंदाज आहे. काही वर्षांचा अनुभव आहे गोलंदाजाकडून, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागणार. प्रवीण आपल्या ताकदीच्या जोरावरती चांगली फलंदाजी करतो. पहिल्याच षटकामागे बिनबाद 12 धावा आल्या. तर दुसरे षटक हाताळण्यासाठी अरुण वाघचौरे हा गोलंदाज आलाय. पहिला चेंडू असेल स्ट्रायक अँड फलंदाज पाहिलं गेलं तर प्रवीण हा फलंदाज. अरुण दादा पहिला चेंडू इथे मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडूला फेकला गेलाय. सुरेख गोलंदाजी मानायला लागेल. पहिला चेंडू मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. अनुभवी गोलंदाज खरं तर टीम मध्ये पाहिलं गेलं तर खूप काही वर्षांचा अनुभव आहे गोलंदाजाकडे. पहिला चेंडू ब्लॉक मध्ये फेकला गेलाय. दुसरा चेंडू मारा करेल गोलंदाज. पुन्हा एकदा मात्र इथं बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाय आणि मोठा फटका बिगिट सिक्सर पाहायला मिळतोय. सुरेख फटकेबाजी पाहायला मात्र मिळते. पहिला चेंडू डॉट फेकला गेला, त्याच्यानंतर मोठा फटका लगावला गेलाय. स्वतःच्या ताकदीच्या जोरावरती मात्र षटकार लगावला गेलाय प्रवीण यांच्या बॅटमधून. भले एक चेंडू डॉट झाला, त्याच्यानंतर कुठेतरी चांगली कामगिरी करतोय प्रवीण आपल्या संघासाठी. धाव फलक थोडंसं हल्लं गेलंय. धाव फलकावरती पाहिलं गेलं तर 18 धावांवरती जाऊन पोहोचलाय वाशिवली संघ. दुसऱ्या राऊंड मधला पहिलाच सामना असणार. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पीस चेंडू मात्र पंच सुरेख चेंडू घोषित करतायत. आणखी एक डॉट चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू डॉट फेकला गेला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका लगावला गेला. तिसरा चेंडू डॉट. मात्र कुठेतरी चांगली कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते अरुण वाघचौरे या गोलंदाजाकडून. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. एखादी विकेट मिळवणे गरजेचं असेल संजयनगर संघासमोर. पुन्हा एकदा शॉर्ट पीस चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाय. चेंडूला मात्र हवेमध्ये दाडलं गेलंय, परंतु निखिल एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली एक मोठी विकेट. पहिलाच गडी बाद होतोय. वाशिवली संघाचा पहिला हादरा भेटला जातोय. प्रवीण पहिल्या चेंडूवरती बाद झाला फलंदाज. मात्र चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी, परंतु तंबूच्या आश्रयाला आलाय. नवीन फलंदाज वन डाऊन साठी जातोय फलंदाज नरेश. तिसऱ्या क्रमांकावरती दुसरं शतक प्रगतीपथावर चालू आहे. चांगली गोलंदाजी मानावी लागेल अरुण वाघचौरे गोलंदाजाकडून. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मधल्या. धाव फलक जर पाहिलं गेलं तर 18 धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. एक कर्जत तालुक्यातील संघ संजयनगर संघ, तर दुसरा खालापूर तालुक्यातील वाशिवली. चांगली लढत पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये.
जनार्दन मात्र येतो स्ट्राईक वरती. यंग टॅलेंट आहे या फलंदाजाकडे. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू त्याला मात्र लेग साईडला भिरकावून दिला या. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. चांगली आतिषबाजी पाहायला मिळते वाशिवली संघाकडून. ह्या 4 धावेच्या सहाय्यानं पाहिलं गेलं तर 22 धावांवरती जाऊन पोहोचलाय वाशिवली संघ. मोरेवाडी संघाचं अभिनंदन धन्यवाद द्यावं लागेल कारण की एक चांगली स्पर्धा आयोजित केली. एक चांगलं समालोचन आणि त्यामध्ये सर्व गाव कमिटीचं चांगलं योगदान दिलं गेलंय ह्या ग्राउंडवरती. इथे मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळते संजयनगर संघाकडून परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत कार्पेट लाईनच्या सहाय्याने चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. थोडंसं गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय संजयनगर संघाकडून. मात्र ह्या 4 धावेच्या सहाय्यानं धाव फलक 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. एक गडी मात्र बाद झालाय. धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. नवीन गोलंदाज कोणता गोलंदाज येईल? योगेश हा गोलंदाज वापरण्यात येतोय. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. करंट रन रेट जर पाहिलं गेलं तर 13-13च्या सरासरीने संघ पुढे जातोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा लागल्या गेल्यात धाव फलकावरती. योगेश पहिला चेंडू फेकणार. स्ट्रायगन फलंदाज नरेश. पहिलाच चेंडू शॉर्ट पीस. मात्र पंच चांगलं डिसिजन देत आहेत. डॉट चेंडूची सांगता होती. शॉर्ट पीच चेंडू फेकला गेला होता. एखादा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता फलंदाजाकडून परंतु प्रयत्न असफल ठरला जातोय. डॉट चेंडूच्या सहाय्याने धाव फलक मात्र तेथेच रोखून ठेवलं गेलंय. 26 धावेवरतीच रोखून ठेवलं जाते फलंदाजाला. पुन्हा एकदा शॉर्ट पीच चेंडू समोरच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. एक धाव कम्प्लीट जाते. मात्र दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. डॉट चेंडूची सांगता झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक धाव मिळते. स्ट्राईक कुठेतरी स्ट्राईक मध्ये बदल होतोय. नवीन फलंदाज जो सलामीसाठी गेला होता फलंदाज जनार्दन मागच्या सामन्याचा सामनावीर ठरला होता. फलंदाज स्ट्राईक वरती खेळतोय. ही विकेट खूप महत्वाची असेल. जी मैदानामध्ये खेळते स्ट्राईक वरती खेळते ती विकेट खूप गरजेची असेल संजयनगर संघाला. इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा सफल झालाय फलंदाज आणि चेंडूला धाडले झाले सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. शॉर्टपिच चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा घेतायत फलंदाज. सुरेख फलंदाजी मानावी लागेल जनार्दन कडून. ह्या 6 धावेच्या सहाय्याने पाहिलं गेलं तर आतापर्यंत 33 धावेवरती जाऊन पोहोचलाय वाशिवली संघ. 3रं षटक अजूनही प्रगतीपथावर चालू आहे आणि 3ऱ्या ओव्हर मधले अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी असणार. फलंदाजी मात्र सुरेख पाहायला मिळते जनार्दन कडून. थोडस फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. योगेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सफल झालाय फलंदाज. चेंडूला मात्र लेग साईडला पाठवलं गेलंय मात्र थोडस पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण मानावे लागेल. चेंडू मात्र उचली घेऊन गेलाय सीमारेषा पार. 4 धावेसाठी चौकार. शपल होऊन फलंदाज खेळतोय. मात्र चांगली फलंदाजी मानावी लागेल. षटकार चौकाराच्या सहाय्याने मात्र संघ पुढे जातोय. आतापर्यंत 3रं षटक चालू आहे. 37 धावेवरती जाऊन पोहोचलाय वाशिवली संघ. एक गडी मात्र निश्चितच बाद झालाय या संघाचा. मात्र ती जिम्मेदारी स्वतः खांद्यावरती घेऊन जनार्दन चांगली कामगिरी करते आपल्या संघासाठी. इथे मात्र चेंडूला ऑफ साईडला भिरकावून दिलाय.
चेंडू मात्र थांबणार नाही. या चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. गॅप सिलेक्शन पाहून चांगली फलंदाजी करतोय जनार्दन. मोठ्या मोठ्या फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. योगेश्वरती मात्र आक्रमण आणि फक्त आक्रमण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, त्याला मात्र फलंदाजी सफल झाला आणि पुन्हा एकदा चेंडूला धाडलं गेलं सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. जेवढे शॉर्ट पिच चेंडू फेकले गेले तर तेवढ्या त्या चेंडूवरती मात्र आक्रमण पाहायला मिळाले. पहिला चेंडू डॉट. हॅलो पहिला हॅलो 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 3 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा लागल्या गेल्या तर 10 फलकावरती. सचिन हा गोलंदाज आलाय. चौथं षटक अंतिम षटक असणार. हा गोलंदाज मात्र किती धावा वाचेल आपल्या संघासाठी. वाशिवली संघाने मात्र चांगली फलंदाजी केली आहे. जनार्दन जोपर्यंत मैदानामध्ये आहे, जोपर्यंत जनार्दनकडे स्ट्राईक येईल तोपर्यंत धावसंख्येमध्ये वाढ होण्या हे निश्चित असेल. नरेश येतो स्ट्राईक वरती. 1 डाऊन साठी गेलेला फलंदाज आता मात्र स्ट्राईक वरती खेळतोय. सचिन एक चांगला अनुभवी गोलंदाज आहे आपल्या संघासाठी, परंतु त्या अनुभवाचा वापर करावा लागेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा आल्यात. सचिन किती धावा वाचवेल आपल्या संघासाठी. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला मात्र समोरच्या दिशेने भिरकावून दिलाय. मात्र सुरेख झेल मानावा लागेल. निखिल शतरक्षकाकडून चांगलं झेल पाहायला मिळालंय. हरिचंद्र हा फलंदाज जातोय 4थ्या क्रमांकावरती. मात्र ह्या मागच्या चेंडूवरती जो झेल पकडला गेलाय निखिल यांच्याकडून सुरेख झेल मानावे लागेल. खरं तर जनार्दनची विकेट घेणे गरजेचे आहे, कारण की जोपर्यंत जनार्दन मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावांमध्ये वाढ होऊ शकेल. सचिन आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू कशा पद्धतीने फेकणार. इथे मात्र फुल टॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा आणि चेंडूला धाडले जाते पुन्हा एकदा सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते जनार्दन यांच्याकडून. आपलं स्वतःचं यंग टॅलेंट मात्र दाखवताना फलंदाज सचिनवरती आक्रमण चढवलं जात आहे. पुढचा चेंडू कशा पद्धतीने फेकणार. एक षटकार लागवल्यानंतर पुढचा चेंडू कशा पद्धतीने फेकणारा गोलंदाज. इथे मात्र चेंडूला ब्लॉक हॉल मध्ये फेकलं गेलंय. एसटीच्या वरून चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये मात्र फेकला जातोय. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. आता कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार खाल्यानंतर दुसरा चेंडू मात्र डॉट फेकला जातोय गोलंदाजाकडून. पुढचा चेंडू कशा पद्धतीने फेकणार. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाजी सफल झालाय आणि पुन्हा एकदा चेंडूला धाडलं गेलंय सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. खरं तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते फलंदाजाकडून. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे फलंदाजी केली होती आणि त्यालाच प्रत्युत्तर देत असताना हॅलो प्रत्येक चेंडूला मात्र शफल होऊन खेळतोय फलंदाज. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की जेवढे शॉर्ट पिच चेंडू फेकले जातात त्याला मात्र फलंदाजी शफल होऊन चेंडूला सीमारेषा पार धाडण्याचा प्रयत्न करतोय. 59 धावा लागल्या गेल्या 10 फलकावरती. अजूनही 4थं षटक चालू आहे. चांगली फलंदाजी मानावी लागेल जनार्दन कडून. अजून एक काय चेंडूचा खेळ बाकी असणार, परंतु आक्रमण निश्चितपणे पाहायला मिळतंय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडूला धाडलं गेलंय सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. बिगिट मात्र लगावला गेलाय. सुरेख मोठ्या फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. हायट्रिक ऑन आहे गोलंदाजाकडे आणि शेवटचा अंतिम चेंडू असणार. हायट्रिक ऑन आहे, षटकार हायट्रिक ऑन आहे फलंदाजाकडे आणि इथे मात्र चेंडूला ऑफ साईडला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे धावतायत.
परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. 69 धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. 70 धावांचं टार्गेट असणार. हॅलो, बदलापूर मोपाडा आणि मोरबे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. मोपाडा संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. हॅलो, मी सॉरी थोडंसं लेट डिसिजन देतोय. 14 बॉल आणि 55 धावांची खेळी झाली. जनार्दन यांच्याकडून चांगली फलंदाजी मानावी लागेल. यंग टॅलेंट मात्र या ग्राउंडवरती दाखवले गेलंय. जनार्दन यांच्याकडून 14 चेंडू आणि 55 धावांची खेळी केली गेली. हॅलो, हॅलो, सचिन आणि राहुल एका साईडला खूप काही वर्षांचा अनुभव, तर दुसऱ्या बाजूने यंगस्टार. ही दोन्ही सलामीर मात्र मैदानामध्ये गेलेत. 70 धावांचं टार्गेट आहे संजय नगर समोर. 70 धावांचं टार्गेट. खूप मोठं रन रेट आहे समोर. मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची जर आतिषबाजी पाहायला मिळाली तर सामन्यामध्ये निश्चितच रंग पाहायला मिळेल. जनार्दन हा गोलंदाज असणारा. सुरेख फलंदाजी केली. 14 चेंडू मागे 55 धावांची खेळी झाली. तोच गोलंदाज पहिलेच मेडिट पॉवर प्लेचं शतक असणार, हाणामारीचं शतक असणार आणि त्याच शतकामागे गोलंदाजी करणार जनार्दन. स्ट्राईक अँड फलंदाज सचिन, नॉन स्ट्राईकला फलंदाज राहुल. एका बाजूला स्ट्राईकला खेळतोय अनुभव, तर दुसऱ्या बाजूने यंग टॅलेंट खेळतोय. पहिलाच चेंडू शॉर्ट पीस चेंडू फेकला गेलाय. बॉक्स पद्धतीने चेंडू मात्र फेकला जातोय. पहिलाच चेंडू. सुरेख गोलंदाजी मानावी लागेल. ज्या प्रकारे फलंदाजीमध्ये ताकद दाखवली तशाच प्रकारे गोलंदाजीमध्ये सुद्धा ताकद दाखवली जाते. आणि इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला आणि चेंडूला कार्पेट लाईनच्या सहाय्यानं चेंडूला धाडलं जात आहे. सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. आपल्या टीमचं सुद्धा खातं ओपन केलं जातं या चेंडूवरती. चांगली सुरुवात मानावी लागेल. ह्याच फटक्यांची गरज आहे संजय नगर संघाला. मोठे मोठे फटके खेळावेच लागतील. जनार्दन ज्या प्रकारे जनार्दनने फलंदाजी केली तशाच प्रकारे चांगली फलंदाजी करावी लागेल. सचिन स्ट्राईक वरती खेळतोय. पहिला चेंडू डॉट खाल्ला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावला गेलाय. इथे मात्र चेंडूला ऑफ साईडला भिरकावून दिलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय.
मात्र 2 धावा तरी सहजरित्या कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. थोडासा नैसर्गिक अडथळ्यांमुळे चेंडू अडला गेला आणि 2 धावा कंप्लीट होतात त्या चेंडूवरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ फेकून झालाय आणि धाव फलक पाहिलं गेलं तर 6 धावा लागल्या जातात धाव फलकावरती. इथे मात्र बॅटची एज लागते आणि पंचांचा सुद्धा बोट वरती होतोय. पहिला हादरा बसला जातोय संजयनगर संघाला. पहिल्या विकेटचं पतन सुद्धा झालंय. रमेश हा फलंदाज जातोय 1 डाऊन साठी. फलंदाज रमेश हा फलंदाज गेलाय 1 डाऊन साठी. फलंदाज सचिन एक चौकार लगावला परंतु आता कुठेतरी टीमला थोडासा निराश करून तंबूच्या आसऱ्याला येतोय फलंदाज. रमेश हा फलंदाज गेलाय 1 डाऊन साठी. फलंदाज रमेश एक चांगला फलंदाज आहे. प्रत्येक वेळेस आपण सलामीसाठी पाहतोय फलंदाजाला. आता कुठेतरी 1 डाऊन साठी ढकलण्यात आलं या फलंदाजाला. इथे मात्र ब्लॉक मध्ये चेंडूला फेकला गेला. चेंडू आणि क्षेत्ररक्षकांची मात्र शर्यत लागलेली पाहायला मिळाली परंतु विजय होतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक आणि चेंडूला अडवला गेलाय. परंतु 2 धावा सहजरित्या कंप्लीट होताना दिसत आहेत. 2 धावेच्या साईनं थोडासा संघ पुढे सरसावेल. 8 धावा लागल्या जात आहेत धाव फलकावरती. जनार्दन मात्र चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. इथे मात्र शॉर्ट पीस मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाय. चेंडूला समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये खेळला गेलाय. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. पंचांचा सुद्धा शतक सामन्याचा इशारा आलाय. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आल्यात धाव फलकावरती. आता मात्र 18 चेंडू आणि 60 धावांची गरज असणार. प्रत्येक ओव्हर मागे 20-20 धावांचा टार्गेट असेल. राहुल येईल स्ट्राईक वरती. मात्र चांगली मोठी फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं गेलं तर 20-20च्या सरासरीने संघ पुढे जावे लागेल. मोतीराम हा गोलंदाज वापरण्यात येतोय. दुसरा शतक हाताळण्यासाठी पहिल्याच मेडिटी पॉवर प्लेचं शतक संपुष्टात आलंय आणि फक्त 10 धावा लागल्या गेल्यात पहिल्याच शतकाच्या समाप्तीनंतर. राहुल हा फलंदाज येतोय स्ट्राईक वरती. पहिल्याच चेंडूचा सामना करेल मोतीराम यांच्या गोलंदाजीवरती. आक्रमण पाहायला मिळेल का ह्या फलंदाजाकडून. मात्र दुसरं शतक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज मोतीराम. एक लेफ्ट हँड फलंदाज. खरं तर लेफ्टी फलंदाजीच्या हातामध्ये जी ताकद असते ते ताकदचं मात्र प्रदर्शन दाखवावं लागेल. आणि इथे मात्र पहिलाच चेंडू खराब लाईन. एक अवांतर धाव निश्चितच मिळालेल्या चेंडूवरती. मात्र वाईटच्या सहाय्याने सुरुवात होते गोलंदाजाकडून. एक धाव ऍड होईल स्कोअर मध्ये. संजयनगर संघाच्या स्कोअर मध्ये मात्र 1 धाव ऍड होईल. धाव फलक 11 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 59 धावीचं टार्गेट ला चेस करावे लागेल. फुलटॉस चेंडू मात्र बॅटवरती मात्र चेंडू बरोबर आला नाही आणि ह्या चेंडूवरती मात्र मिळाले 1 धाव. फुलटॉस चेंडू लॉलीपॉप चेंडू होता. खरं तर या चेंडूला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅटचा आणि चेंडूचं काही कॉम्बिनेशन चांगलं झालं नाही आणि 1 धाव कंप्लीट होते या चेंडूवरती. स्ट्राईकला येतोय फलंदाज रमेश हा फलंदाज. स्ट्राईक चेंज होते. मोतीराम पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली. दुसरा चेंडू कशा पद्धतीने फेकणार. इथे मात्र चेंडूला लॉंग ऑन मध्ये खेळलं जातं. थोडस गच्चाल क्षेत्ररक्षण परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. हॅलो सुरेख चौकार लगावला गेला. थोडस मिसफिल्डिंग पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून आणि चेंडूला धाडलं गेलंय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. मोतीराम यांचा पुढचा चेंडू. इथे मात्र नो चेंडू. पंच आम्हाला सांगतायत इशारा देतात नो चेंडू आणि 1+4 अशा 5 धावा मिळतील. अतिशय घनात वेगाने चेंडू फेकला होता परंतु नो चेंडू. थोडासा हाईट दिला गेलाय पंचांकडून.
21 धावांवरती जाऊन पोहोचलाय संजय नगर संघ. नंतर फुकटच्या 5 धावा मिळाल्या जात आहेत गोलंदाजाकडून. थोडस गच्चाल गोलंदाजी मानावी लागेल. जर थोडासा कमी रन रेट असलं असतं वाशिवली संघाचं तर सामन्यामध्ये रंग पाहायला मिळाला असता, परंतु चांगली फलंदाजी केली तर वाशिवली संघाला सुद्धा जखडून ठेवू शकेल संजय नगर संघ. आणि ते बिग हिट मोठा फटका लगावला जातोय, परंतु पुन्हा एकदा गच्चाल क्षेत्ररक्षण. मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकारा. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वाशिवली संघाकडून. रमेश चांगली फलंदाजी करतोय. खरं तर या फलंदाजाकडे खूप काय वर्षाचा अनुभव आहे, जुना खेळाडू आहे संजय नगर संघासमोर. कारण तर आता 2-3 वर्ष झाले संजय नगर संघ थोडस आपण कमी प्रमाणात पाहतो, परंतु 5-6 वर्ष अगोदर पाहायला गेलं तर संजय नगर संघाचं खूप मोठं नाव होतं कर्जत तालुक्यामध्ये. आता मात्र धावचीत बाद होतोय फलंदाज. बोट वरती करतात तर फलंदाज मात्र धावचीत बाद होतोय. रमेश मयूर वाघचौरे फलंदाज जातोय मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती. 2 गडी मात्र आतापर्यंत बाद होत आहेत. मयूर वाघचौरे फलंदाज जातोय 4थ्या क्रमांकावरती. फलंदाज लेफ्टी फलंदाज दोन्ही मैदानामध्ये खेळतात. संजय नगर संघामध्ये काही यंग प्लेयर निर्माण केले गेलेत. अजूनही दुसरं शतक प्रगतीपथावर चालू आहे. 26 धावा लागल्या गेल्या तर 10 फलकावरती दुसरं शतक चालू आहे. 26 धावा. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय मयूर वाघचौरे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. शॉर्टपिच चेंडू होता, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न झालाय, परंतु फलंदाज बाद होतोय. रमेश हा फलंदाज जातोय 5व्या क्रमांकावरती. रमेश हा फलंदाज जातोय 5व्या क्रमांकावरती. गटला 26 धावा लागल्या गेल्यात 10 फलकावरती. अजूनही दुसरं शतक चालू आहे. रमेश हा फलंदाज मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती रमेशने, मात्र तशाच प्रकारे फलंदाजी करावी लागेल. पंचांचा सुद्धा शतक संपण्याचा इशारा आलाय. शेवटचे 2 चेंडू मात्र डॉट झालेत. ह्या 2 चेंडू मागे जर काही धावा आल्या असत्या तर सामन्यामध्ये मजा पाहायला मिळाली असती. आतापर्यंत 26 धावा लागल्या गेल्यात. वाशिवली संघाने सुद्धा 2 ओव्हरमध्ये 26 धावा ठोकल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर देतोय संजय नगर संघाने सुद्धा. 2 षटकामागे 26 धावा जमा केल्यात. ह्याच्यानंतर मोपाड आणि मोरबे ह्या 2 संघांदरम्यान मोठी लढत पाहायला मिळेल. हॅलो, राहुल फलंदाज येतो स्ट्राईक वरती. सलामीसाठी गेला होता फलंदाज. आतापर्यंत 5व्या क्रमांकावर हॅलो 5व्या क्रमांकाचा फलंदाज नॉन स्ट्राईकला उभा आणि जो सलामीसाठी गेला होता फलंदाज राहुल, तो मात्र स्ट्राईक वरती खेळतोय. आता मात्र आपल्या बॅटच्या पट्ट्यामधून मोठे फटके खेचावे लागतील. इथे मात्र चेंडूला लेग साईडला भिरकावलाय, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकारा. ह्याच फटक्यांची गरज आहे संजय नगर संघाला. मोठे फटके खेचावेच लागतील, कारण की अतिशय महत्वाचा सामना आहे. जो संघ विन होईल तो तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करणार, जो संघ पराभूत होईल तो मात्र घरच्या आश्रयाला जाणार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळाले. पहिला चेंडू धाडला गेलाय सीमारेषा पार चौकार. दुसरा चेंडू कशा पद्धतीने फेकणार. इथे मात्र चेंडूला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता फलंदाजाकडून, मात्र फलंदाज बाद होतोय. राहुल फलंदाज
मोठे फटके खेचण्याचा प्रयत्न होतात संजयनगर संघाकडून. यंग टॅलेंट दाखवतात फलंदाज, परंतु फलंदाज मात्र बाद झालाय. राहुल 6व्या क्रमांकावरती जातोय फलंदाज योगेश. हा फलंदाज थर्ड अंपर जायचा आहे. गोलंदाजावरती आक्षेप घेतण्यात आला आहे. थर्ड अंपर जायचा आहे मोरेवाडी संघाकडून. कोणी असेल तर जायचं थर्ड अंपर. जर गोलंदाजाकडून फेकी पाहायला मिळाली तर गोलंदाजाला बाद करण्यात येईल. ह्या टुर्नामेंटचाच नव्हे तर सर्वकडे सेम नियम असेल. योगेश आणि रमेश हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये खेळतात. एक 5व्या क्रमांकाचा तर दुसऱ्या 6व्या क्रमांकाचा फलंदाज रमेश खेळतो स्ट्राईक वरती. कृष्णा मात्र चांगली गोलंदाजी करताय आपल्या संघासाठी. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु बॅटचा आणि चेंडूचा मोठा समाचार झाला नाही आणि चेंडू मात्र क्रीजवरती पडला जातोय. या चेंडूवरती मात्र मिळाले पुन्हा एकदा एक धाव. योगेश येतोय स्ट्राईक वरती. योगेश एक चांगला फलंदाज आहे संजयनगर संघाचा. खरं तर फलंदाजाच्या बॅटमध्ये जर चेंडू आदलला तर निश्चितपणे चेंडूला सीमारेषा पार धाडण्याचा विक्रम रचला फलंदाज. मात्र इथं बॅट चेंज लागली जाते. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सहजरित्या कंप्लीट होत आहेत. 33 धावा लागल्या गेल्यात धाव फलकावरती. अजूनही तिसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. कृष्णा हा गोलंदाज वापरण्यात आलाय वाशिवली संघाकडून. आणि इथे मात्र थोडासा खराब लाईन. आणखी एक अवांतर धाव मिळाला. थोडीशी खराब गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. कुठेतरी चांगली गोलंदाजी करत होता गोलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. हॅलो, पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. आतापर्यंत 34 धावा लागल्या जातात धाव फलकावरती. अजूनही 36 धावीची गरज असणार. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. खरं तर या चेंडूला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता फलंदाजाने. मात्र गुड रनिंग मानावे लागेल. 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत आहेत. पंचाचा सुद्धा शतक संपण्याचा इशारा येतोय. 36 धावा लागल्या गेल्यात धाव फलकावरती. 36 धावीचं टार्गेट असेल अजूनही. 34 धावींचं टार्गेट. अजूनही 34 धावा बनवाव्या लागतील संजयनगर संघाला. अजूनही कोणी हरलं नाही, कोणी जिंकलं नाही. अजूनही संजयनगर संघाच्या हातामध्ये मात्र सामना आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल. अनंत हा गोलंदाज येतोय. 4थं षटक हाताळण्यासाठी अंतिम षटक असणारा. 6 चेंडू आणि 34 धावींची गरज संजयनगर संघाला. रमेश स्ट्राईक वरती खेळतोय. फलंदाज रमेशला मात्र मोठे फटके खेचावे लागतील. इथे मात्र चेंडूला ब्लॉक हॉल मध्ये फेकलं होतं, त्याला मात्र खोदून काढलाय समोरच्या दिशेने. मात्र ह्या चेंडूवरती मिळते एक धाव. 37 धावा, 5 चेंडू आणि 33 धावींचा अजून एक गरज आहे संजयनगर संघाला. योगेश खेळतोय स्ट्राईक वरती. आनंदाचा पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला ब्लॉक हॉल मध्ये फेकला गेलाय, त्याला मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये खेळून काढलाय. पुन्हा एकदा चेंडूला एक धाव मिळते या चेंडूवरती. बत्तीस अजूनही धावींची गरज आहे. अजूनही 32 धावींची गरज. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू. मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होत्या. थोडीशी खराब फलंदाजी पाहायला मिळते संजयनगर संघाकडून. रमेश मात्र थोडीशी खराब फलंदाजी करतोय. मोठ्या मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तिथे मात्र डॉट चेंडूची फेकी होते. अनंत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. इथे मात्र दांडी कूल केली जाते फलंदाजाकडे. मात्र चांगला मोठा फलंदाज मात्र बाद होतोय. मोठे फटके खेळले असते फलंदाजाने तर आपल्या संघासाठी चांगले योगदान दिलं गेलं असतं.
सागर हा फलंदाज गेलाय 7व्या क्रमांकावरती. अजूनही 32 धावांची गरज असणार. हॅलो, याच्यानंतर जो सामना आहे मोरबे आणि मोपाडा, दोन्ही संघांना विनंती आहे की आपला जो काय निर्णय आहे तो लगेचच दाखवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे, कारण की हा सामना संपुष्टात आल्यानंतर लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 चेंडू आणि 32 धावांची गरज असणारा सागर हा फलंदाज खेळतोय स्ट्राईक वरती. अनंतने चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू कशा पद्धतीने फेकण्यात गेला आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी मानावी लागेल पूर्णपणे जखडून ठेवत असताना. आणि इथे मात्र विन होत आहे वाशिवली संघ. संजयनगर संघाचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला मोपाडा संघ जायचं लगेचच मैदानामध्ये, शतरक्षण लावून घ्यायचं. वाशिवली संघाने विनंती आहे जास्त वेळ घ्यायचा नाही, लगेचच ग्राउंड सोडायचं आहे. हॅलो, चला लाईनअप मध्ये जायचं आहे, हँडिंग करून घ्यायचं आहे. वाशिवली संघ लगेचच ग्राउंड सोडायचं आहे, ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे.